नमो आदेश मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मंत्र जाप करण्याचे असे नियम जे बहुतांश लोकांना माहिती नसतात। अनेक लोक मंत्र म्हणतात पण तरीही त्यांना सिद्धी, शांतता किंवा अनुभव मिळत नाही, कारण मंत्र फक्त बोलून उपयोग होत नाही, तो योग्य पद्धतीने केला तरच त्याची शक्ती जागृत होते। सर्वात पहिला नियम, मन आणि जागा शुद्ध असणे। ज्या ठिकाणी तुम्ही मंत्र जाप करणार आहात ते ठिकाण स्वच्छ आणि शांत असावे। देवघर, मंदिराचा कोपरा किंवा घरातील शांत जागा निवडा। मंत्र जाप करण्याआधी हातपाय धुवा, शक्य असेल तर स्नान करा, कारण शरीराची शुद्धता मनाला स्थिर बनवते। दुसरा महत्त्वाचा नियम, एकच मंत्र निवडा। आज एक मंत्र, उद्या दुसरा, असे केल्याने शक्ती विखुरते। गुरूंनी दिलेला मंत्र किंवा आपल्या श्रद्धेचा मंत्र रोज त्याच वेळेला म्हणावा। आता प्रश्न येतो, मंत्र मोठ्याने म्हणाव की मनात? जर सुरुवात करत असाल तर हळू आवाजात मंत्र बोला, यानंतर दम्मादम्मानी मानसिक जाप सुरू करा। मनात केलेला जाप सर्वात प्रभावशाली मानला जातो। मित्रांनो, मंत्र जाप करताना मोबाईल, गोंधळ, राग, नकारात्मक विचार यापासून दूर राहा, कारण मंत्राची ऊर्जा खूप सूक्ष्म मानली जाते आणि विचलित मनाला त्याचा अनुभव येत नाही। आणखी एक गुप्त नियम, मंत्र जाप करताना माळ वापरत असाल तर तर्जनी बोट माळेला लावू देऊ नका। हे प्राचीन नियमामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आणि लक्षात ठेवा, पहिल्याच दिवशी चमत्कार दिसणार नाही, पण रोज श्रद्धेने केलेला जप दम्मादम्माने तुमच्या जीवनात बदल घडू शकतो। मित्रांनो, अनेक लोक मंत्र जाप करताना पण योग्य वेळ माहिती नसल्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही। शास्त्रानुसार मंत्राची शक्ती वेळेनुसार बदलते। सर्वात शक्तिशाली वेळ मानली जाते ब्रह्ममुहूर्त, म्हणजे सूर्योदयाच्या साधारण 1 ते 2 तास आधीची वेळ। यावेळी वातावरण शांत असते आणि मन सर्वात जास्त स्थिर राहते। असे मानले जाते की या वेळेला केलेला मंत्र जाप थेट देवापर्यंत पोहोचतो, म्हणून अनेक ऋषी मुनी पहाटेच साधना करत होते। पण जर तुम्हाला पहाटे उठणे शक्य नसेल तर संध्याकाळची वेळही चांगली मानली जाते। सूर्यास्तानंतर दिवा लावून केलेला जाप मनाला शांती देतो। आता एक मोठी चूक जाणून घ्या, काही लोक रोज वेगवेगळ्या वेळेला मंत्र म्हणतात, एक दिवस सकाळी, दुसऱ्या दिवशी रात्री। असे केल्याने मंत्राची ऊर्जा स्थिर राहत नाही, म्हणून शक्यतो रोज एकाच वेळेला जाप करायचा प्रयत्न करा। आणखी एक गुप्त नियम, मंत्र जाप करताना दिशा देखील महत्त्वाची असते। पूर्व दिशेकडे तोंड करून बसल्यास ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, उत्तर दिशेकडे बसल्यास आत्मविश्वास, शक्ती वाढते। मित्रांनो, मंत्र जाप करताना मध्येच उठणे, बोलणे किंवा फोनचा पाहणे टाळा, कारण त्यामुळे मंत्राची ऊर्जा तुटते। आणि सर्वात महत्त्वाचे नियम, ज्या दिवशी मन खूप रागात किंवा दुःखी असेल त्या दिवशी काही मिनिटे शांत बसून मगच मंत्र जाप सुरू करा, कारण शांत मनातून केलेला मंत्र जाप लवकर प्रभावी ठरतो। मित्रांनो, मंत्र जाप फक्त शब्द नसतो, तो एक ऊर्जा प्रवाही असतो आणि काही खास वस्तू त्या ऊर्जेला अधिक शक्तिशाली बनवतात। सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जापमाळ। शास्त्रानुसार माळेशिवाय केलेला जापही प्रभावी असतो, पण माळेमुळे मंत्राची संख्या आणि ऊर्जा स्थिर असते। रुद्राक्ष माळ शिवमंत्राची श्रेष्ठ मानली जाते। तुळशीची माळ विष्णू, कृष्ण आणि राम मंत्रासाठी शुभ मानली जाते। चंदनाची माळ मन शांत आणि स्थिर करते। पण लक्षात ठेवा, जपमाळ कोणालाही वापरायला देऊ नका, कारण तुमच्या साधनेची ऊर्जा त्या माळेमध्ये साठत असते। आता बसण्याच्या आसनाबद्दल जाणून घेऊया। कधीही थेट जमिनीवर बसून मंत्र जाप करू नका, कारण साधनेची ऊर्जा जमिनीत निघून जाते असे देखील मानले जाते। त्यासाठी घोंगडी, कुशासन, लोकरीचे आसन किंवा स्वच्छ चटई वापरा। हे आसन फक्त साधनेसाठी ठेवा। आणखी एक गुप्त नियम, मंत्र जाप करताना समोर तुपाचा दिवा लावल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते आणि मन लवकर एकाग्र होते। काही लोक अगरबत्ती, धूप किंवा कापूर देखील लावतात, यामुळे जागेची कंपन शुद्ध होतात आणि मनाला शांत वाटते। पण मित्रांनो, एक चूक अनेक लोक करतात, मंत्र जाप करताना मध्येच उठून पाणी पिणे, बोलणे किंवा हसणे। असे केल्याने साधनेची एकाग्रता तुटते। आणि सर्वात महत्त्वाचं, जर जाप करताना शरीर स्थिर ठेवा। वारंवार हालचाल केल्यास मन स्थिर राहत नाही। मित्रांनो, जेव्हा नियमाने, श्रद्धेने आणि शांत मनाने मंत्र जाप केला जातो तेव्हा दम्मादम्माने साधकाला वेगवेगळे अनुभव येऊ लागतात। जेव्हा एखादा साधक नियमाने आणि श्रद्धेने मंत्र जाप करत राहतो तेव्हा दम्मादम्माने त्याच्या आसपासची ऊर्जा बदलू लागते आणि शास्त्रानुसार मंत्रसिद्धी येण्यापूर्वी काही खास संकेत दिसू लागतात। सर्वात पहिला संकेत, मन शांत होणे। पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत असाल, पण आता अचानक स्थिर आणि मन शांत वाटू लागते। दुसरा संकेत, मंत्रात आपोआप मन लागणे। सुरुवातीला जबरदस्तीने जाप करावा लागत होता,
पण नंतर मंत्र म्हणताच वेळ कसा जातो हेच कळत नाही. तिसरा संकेत खूप रहस्यमय मानला जातो. स्वप्नामध्ये देव, मंदिर, प्रकाश किंवा नदी दिसणे. अनेक साधकांना साधनेदरम्यान असे अनुभव येतात. कधी कधी काही लोकांना घंटानाद, मंत्रध्वनी किंवा सुगंधाचा अनुभवही येतो. शास्त्रामध्ये याला साधनेची सूक्ष्म चिन्हे मानली गेली आहे. पण मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे भीती. काही लोकांना वेगळे अनुभव आले की ते घाबरतात आणि मंत्र जाप बंद करतात. पण जर मन शांत असेल आणि श्रद्धा असेल तर घाबरण्याचे कारण नसते. आता एक अत्यंत महत्त्वाचा नियम जाणून घेऊया. मंत्रसिद्धी मिळत आहे असे वाटू लागले तरीही कोणाला समोर गर्व करू नका, कारण अहंकार आल्यावर साधनेची शक्ती कमी होते असे मानले जाते. आणखी एक गोष्ट, साधनेदरम्यान काही दिवस आळस, झोप किंवा विचित्र स्वप्ने आढळू शकतात. अनेक साधकांच्या मते ही एक मन ऊर्जा शुद्धी प्रक्रिया असू शकते. पण लक्षात ठेवा, खरी सिद्धी म्हणजे चमत्कार दाखवणे नाही, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणे आहे. मित्रांनो, अनेक लोक वर्षानुवर्षे मंत्रजाप करतात पण तरीही त्यांना अनुभव, शांतता किंवा सिद्धी मिळत नाही. कारण काही अशा चुका आहे ज्या साधनेची शक्ती दमादमाने कमी करतात. पहिली सर्वात मोठी चूक, श्रद्धेपेक्षा शंका जास्त ठेवणे. आज मंत्र केला, उद्या म्हणाले याचा काही उपयोग होत नाही. अशा मनाने केलेली साधना पूर्ण परिणाम देत नाही. मंत्र म्हणजे शब्द नाहीत, तो विश्वास आणि ऊर्जेचा प्रवाह आहे. दुसरी मोठी चूक, मंत्र बदलत राहणे. आज शिवमंत्र, उद्या लक्ष्मी मंत्र, परवा दुसरा मंत्र, असे सतत बदल केल्याने मन स्थिर राहत नाही. म्हणून एक मंत्र निवडून नियमित जाप करणे महत्त्वाचे आहे. आता तिसरी चूक जी खूप लोक न कळत करतात, मंत्र जाप करताना राग, अपशब्द किंवा चुकीचे कर्म करणे. शास्त्रानुसार साधनेसोबत वागणूकही शुद्ध असावी लागते, कारण बाहेर नकारात्मकता आणि आत मंत्रशक्ती दोन्ही एकत्र टिकू शकत नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम, जाप करताना मोजणीसाठी माळ वापरत असाल तर माळ जमिनीवर ठेवू नका. माळेला आदराने स्वच्छ कपड्यात किंवा गोमुखीत ठेवावे. मित्रांनो, काही लोक साधना फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतात. फोटो, व्हिडिओ किंवा गर्वासाठी केलेली साधना दमादमाने निष्फळ होते असे मानले जाते. आणि सर्वात मोठी चूक, मला लगेच परिणाम दिसला नाही म्हणजे मंत्र काम करत नाही. लक्षात ठेवा, बी पेरल्यावर झाड लगेच उगत नाही. तसंच मंत्राचं फळही वेळेनुसार मिळतं. रोज थोडा वेळ पण पूर्ण श्रद्धेने केलेला जाप दमादमाने तुमचं मन, विचार आणि आयुष्य बदलू लागते. मित्रांनो, मंत्र जाप सुरू करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे आहे जाप पूर्ण झाल्यावर काय करतो. अनेक लोक मंत्र म्हणतात आणि लगेच उठून मोबाईल, गोंधळ किंवा भांडणात जातात. यामुळे साधनेची तयार झालेली शांत ऊर्जा लगेच कमी होते. म्हणून मंत्र जाप पूर्ण झाल्यावर काही मिनिटे शांत बसणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. डोळे बंद करा आणि मनात आपल्या देवांचे स्मरण करा. यामुळे मंत्राची ऊर्जा मनात स्थिर होते. आता एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा नियम जाणून घ्या. मंत्र जपाचे फळ फक्त स्वतःसाठी मागू नका. शेवटी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा, कारण निस्वार्थ भावनेतून केलेली साधना अधिक शक्तिशाली मानली जाते. अनेक साधक जाप पूर्ण झाल्यावर देवाला नमस्कार करून म्हणतात, जे काही केलं ते तुमच्या कृपेने झाले. यामुळे अहंकार दूर होतो. मित्रांनो, जर एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तरी थोडासा मंत्रजाप जरूर करा, कारण सातत्य हे साधनेचे खरे रहस्य आहे. आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मंत्रसिद्धी म्हणजे हवेत उडणे, चमत्कार करणे किंवा लोकांना घाबरवणे नाही. खरी सिद्धी म्हणजे मनावर नियंत्रण, शांतता, भक्ती आणि चांगले विचार मिळवणे. ज्याच्या मनात प्रेम, श्रद्धा आणि संयम वाढतो त्याची साधना यशस्वी होते असे देखील मानले जाते. आणि शेवटचं सत्य, मंत्रामध्ये शक्ती असते पण त्या शक्तीला जागृत करते तुमची श्रद्धा. मित्रांनो, जर तुम्हाला अशीच रहस्यमय, आध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण माहिती आवडत असेल तर आजच आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला आता सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला मिळतील नवनाथ महाराजांच्या चमत्कारी कथा, शक्तिशाली मंत्र, स्वप्नाचे रहस्य, गुप्त उपाय आणि अध्यात्मिकशी जोडलेली खास माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जय नवनाथ महाराज कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला आणखी एक अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो.